नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय गजानन कॉमर्स क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. आजपासून आपण बेसिक बॅचला सुरुवात करणार आहोत. या बॅचमध्ये आपण बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा सब्जेक्ट लक्षात घेणार आहोत. त्यामधील बेसिक टर्म्स या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. हे बेसिक टर्म्स तुम्हाला संपूर्ण कॉमर्स होईपर्यंत खूप कामाचे आहेत, फार महत्त्वपूर्ण आहे. जे विद्यार्थी नवीन या फील्ड मध्ये आलेले आहेत त्यांच्याकरता हे बेसिक टर्म्स खूप महत्त्वपूर्ण ठरतील. 11वी मध्ये या सब्जेक्टचं नाव आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. तेच फर्स्ट इयर मध्ये मुलांना लक्षात घ्यायचं आहे ऍडव्हान्स अकाउंटन्सी म्हणून. ऍडव्हान्स अकाउंटन्सी ऍडव्हान्स अकाउंटन्सी 11वी आणि बीकॉम फर्स्ट सेम याचा सिलेबस जवळजवळ सेम येतो. त्यामुळे 11वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आणि बीकॉम फर्स्ट सेमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही बॅच फार महत्त्वपूर्ण आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या सर्वच्या सर्व टर्म जे आहेत ते मी समजून सांगणार आहेत आणि तुम्हाला काही अडचणी आल्या तर खाली मला कमेंट्स बॉक्स मध्ये सुचवा किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मला सांगा. सुरुवातीला आपण लक्षात घेणार आहोत कॉमर्स. आपण कॉमर्स मध्ये आलो. कॉमर्स ही आपल्याकरता नवीन फील्ड आहे. मग कॉमर्स म्हणजे नेमकं काय? आपण सुरुवातीला वाणिज्य म्हणून हा शब्द लक्षात घेतला असेल. यालाच इंग्लिश मध्ये कॉमर्स असे म्हणतात. मग तुम्ही टीव्ही मध्ये न्यूज वगैरे बघता, त्या न्यूज मध्ये तुम्हाला सुरुवातीला वाणिज्य वार्ता म्हणून त्या ठिकाणी एक कॉलम येतो, वाणिज्य वार्ता. आता वाणिज्य वार्ता म्हणजे नेमकं काय? तर व्यवसायाबद्दलची वार्ता. म्हणजेच आपण ह्या कॉमर्सला थोडक्यात व्यवसाय सुद्धा म्हणू शकतो. परंतु कॉमर्स आणि व्यवसाय थोडा डिफरन्स आहे. कॉमर्स आणि बिझनेस या दोन्ही मध्ये थोडा डिफरन्स काय आहे? तर कॉमर्सची एक ब्रांच म्हटलं म्हणजे काय तर बिझनेस आहे. कॉमर्सची एक ब्रांच म्हणजे बिझनेस आहे. कॉमर्स म्हणजे काय तर याच्यामध्ये भरपूर प्रकारचे इंडस्ट्री, कंपनी, छोटे छोटे व्यावसायिक, मग त्यामध्ये ट्रेडिंग, नॉन ट्रेडिंग असे भरपूर प्रकारचे बिझनेस आले. सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी बिझनेसच्या आल्या. मग त्यामधूनच एक ब्रांच बाहेर निघते ती म्हणजे बिझनेस. त्यामधूनच एक ब्रांच बाहेर निघते ती म्हणजे बिझनेस. कॉमर्स आणि बिझनेस याला तुम्ही सारखंच म्हणू शकता. कॉमर्स म्हणजेच व्यापार होते, बिझनेस मध्ये सुद्धा व्यापारच होतो. कॉमर्स मधूनच एक ब्रांच बाहेर निघाली बिझनेस. मग आपण दुसरी टर्म लक्षात घेऊ, बिझनेस. मग बिझनेस म्हणजे नेमकं काय? तर बाइंग अँड सेलिंग ऍक्टिव्हिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. बाइंग अँड सेलिंग ऍक्टिव्हिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स म्हणजे काय? वस्तू. सर्व्हिसेस म्हणजे काय? सेवा. तुम्ही किराणा दुकान मध्ये जाता, काही वस्तू घेऊन येता, पैसे देऊन त्याच्या बदल्यात तुम्ही वस्तू घेऊन येता. तशाच प्रकारे तुम्ही डॉक्टरांकडे जाता, तपासणी करता आणि त्यांना फीस देता. तुम्हाला जो काही आजार आहे तो त्यांना सांगतात, तुम्हाला तपासतात, तुम्हाला इंजेक्शन देतात, औषध देतात आणि तुम्ही त्यांना फीस देऊन तुमचा व्यवहार त्या ठिकाणी पूर्ण होतो. मग हे जे काही या ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व आहे, गुड्स आणि सर्व्हिसच्या बाइंग अँड सेलिंग मध्ये इन्व्हॉल्व आहेत. बाइंग म्हणजे काय? परचेस करणे. सेलिंग म्हणजे काय? सेल करणे, खरेदी करणे, विक्री करणे. मग जे काही इन्व्हॉल्व आहे त्या ऍक्टिव्हिटीला आपण या ठिकाणी बिझनेस म्हणतो. मग हे बिझनेस दोन प्रकारे होतात. एक म्हणजे ट्रेडिंग आणि दुसरा नॉन ट्रेडिंग. ट्रेडिंग आणि नॉन ट्रेडिंग. मग ट्रेडिंग मध्ये ज्या बिझनेस मध्ये गुड्स सेल आणि बाय केला जातो, गुड्स बाय आणि सेल केला जातो, त्या बिझनेसला आपण ट्रेडिंग बिझनेस म्हणू. आणि ज्या बिझनेस मध्ये फक्त सर्व्हिस दिली जाते, ओनली सर्व्हिस प्रोव्हायडर जे असतात त्याला आपण नॉन ट्रेडिंग त्या ठिकाणी म्हणू. मग याचे उदाहरण जर घेण्याचे झाले तर किराणा, बिग बाजार, मॉल वगैरे, धान्य बाजार, धान्याचे दुकान, मेडिकल्स, हे सर्वच्या सर्व काय? कम्प्युटर शॉपी, त्याच्यानंतर फर्निचर सेल परचेसचं दुकान, चेअर सेल परचेसचं दुकान, मोबाईल शॉपी, हे सर्व काय आहे?
ट्रेडिंग बिझनेस मध्ये मोडणारे बिझनेस आहेत. नॉन ट्रेडिंग हॉस्पिटल, क्लिनिक, कॉलेजेस, स्कूल्स, ट्युशन क्लासेस, हे सर्व काय आहे नॉन ट्रेडिंगचे उदाहरणं आहेत. इथे फक्त सर्व्हिस दिली जाते. उदाहरणार्थ तुम्ही माझ्या इथे बॅच लावली, क्लास लावली, मग ह्या क्लास मध्ये तुम्ही काय करता, ट्युशन फी भरता आणि मी तुम्हाला त्याच्या बदल्यात सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. मग हा नॉन ट्रेडिंग मध्ये बिझनेस मोडतो, याला प्रोफेशन सुद्धा म्हणता येईल. मग आपण टर्म बघितली थोडक्यामध्ये बिझनेस. या बिझनेस मध्ये दोन प्रकार बघितले, ट्रेडिंग आणि नॉन ट्रेडिंग. ट्रेडिंग आणि नॉन ट्रेडिंग. ट्रेडिंग म्हणजे काय तर गुड्स बाय आणि सेल करणे. नॉन ट्रेडिंग म्हणजे काय तर सर्व्हिस बाय आणि सेल करणे. दोन्हीही ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या बिझनेसच्या आहे आणि ही जी काही ऍक्टिव्हिटी होऊन राहिलेली आहेत हे पैशाच्या देवाणघेवाणीने होऊन राहिलेले आहेत. मनीज और मनीज वर्थ नी त्या ठिकाणी होऊन राहिल्या. मनीज वर्थ म्हणजे काय तर बार्टर सिस्टीम. तुम्ही एक्सचेंज सिस्टीम पाहिली असेल. एक्सचेंज सिस्टीम म्हणजे काय, टीव्हीच्या बदल्यात दुसरा टीव्ही घेणे, टीव्हीच्या बदल्यात दुसरा टीव्ही घेणे, कम्प्युटर देऊन दुसरा कम्प्युटर विकत घेणे, याला बार्टर सिस्टीम म्हणतात. म्हणजे एक तर पैसे देऊन तुम्ही व्यवहार करू शकता किंवा बार्टर सिस्टीमने म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तूची देवाणघेवाण करून तुम्ही त्या ठिकाणी व्यवसाय करू शकता. मग या ऍक्टिव्हिटीला आपण काय म्हणतो इथे बिझनेस. मग दुसरी टर्म आहे ट्रान्झॅक्शन्स. या बिझनेस मध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज होऊन राहिलेल्या आहेत या ऍक्टिव्हिटीजला आपण ट्रान्झॅक्शन्स म्हणतो. ट्रान्झॅक्शन्स. मग हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे दोन प्रकारचे होतात. एक ऑन क्रेडिट, दुसरा कॅश. पैसे देऊन, बँके थ्रू, चेक वगैरे देऊन, ऑनलाईन पेमेंट करून, आरटीजीएस, एनईएफटी द्वारे. दुसरं ऑन क्रेडिट, उधार मध्ये. आपल्याकडे उधार मध्ये खूप जास्त चालते, नंतर देऊ बा. ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार आहेत लक्षात घ्या. एक ऑन क्रेडिट, दुसरा कॅश. एक ऑन क्रेडिट आणि दुसरा कॅश. उधार आणि इथे कॅश. इथे काही न देता आपण जर समजा समोरच्या व्यक्तीकडून वस्तू घेतल्या तर तो उधारीचा ट्रान्झॅक्शन झाला. दुसरा कॅश मध्ये ट्रान्झॅक्शन होतात. कॅश म्हणजे काय, बँके थ्रू किंवा डायरेक्टली त्यांना कॅश देऊन आपण तो व्यवहार पूर्ण करू शकतो. मग ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार या ठिकाणी झाले. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, व्यवहार, डील्स. डील्स, ट्रान्झॅक्शन. मग यामध्ये एक्सपेन्स करणे, इन्कम होणे, परचेस, सेल या सर्व ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होतात. ते आपण पुढे टर्म्स मध्ये बघणारच आहे. मग ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आलं तर ही ऍक्टिव्हिटी आहे ती ऑन क्रेडिट असेल किंवा कॅश मध्ये असेल. दुसरी टर्म आहे अकाउंट्स. दुसरी टर्म काय आहे, अकाउंट्स. आपलं सब्जेक्टच्या नावामध्येच आहे बुक किपिंग आणि अकाउंटन्सी. या बुक किपिंग आणि अकाउंटन्सीचा अर्थ काय आहे, टू कीप ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन. टू कीप all business transaction in a systematic way. In a systematic way. It means bookkeeping and accountancy. मग त्याच्यामध्येच अकाउंट्स हा एक टर्म आहे. अशा प्रकारे हा अकाउंट असतो. फॉर एक्झाम्पल कॅश अकाउंट आपण लक्षात घेऊ. कॅश अकाउंट या अकाउंटला शॉर्ट मध्ये आपण A/C असं सुद्धा त्या ठिकाणी लिहितो. कॅश अकाउंट. या कॅश अकाउंटची दोन साइड असते. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा कुठलाही बिझनेस करसाल तेव्हा तुमच्याकडे एक तर कॅश येईल किंवा कॅश तुमच्याकडून जाईल. इनफ्लो आउटफ्लो प्रत्येक याचा त्या ठिकाणी होत असतो. त्यामुळे इथे दोन बाजू तुम्हाला अकाउंटची राहणार आहे. एक इनफ्लो आणि एक आउटफ्लो होणारी. म्हणजे कॅश जर तुमच्याकडे आली तर ती ही साइड असेल आणि कॅश जर तुमच्याकडनं गेली तर ती त्या साइडला तुम्हाला लिहावं लागेल. याला आपण या ठिकाणी अकाउंट म्हणतो. प्रत्येक अकाउंटचे दोन बाजू असतात. एका साइडला आपण डेबिट साइड म्हणू DR, दुसऱ्या साइडला आपण क्रेडिट साइड म्हणू CR. डेबिट आणि क्रेडिट याला शॉर्ट मध्ये आपण डेबिट म्हणतो, DR म्हणतो आणि याला शॉर्ट मध्ये आपण CR त्या ठिकाणी संबोधतो. मग डेबिट आणि क्रेडिट म्हणजे नेमकं काय तर ते आपण पुढे लक्षात घेऊ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस गोल्डन रूल लक्षात घेणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण हे डेबिट आणि क्रेडिट तुम्हाला चांगल्या तऱ्हेने लक्षात येईल. दुसरं आहे कॅपिटल.
तर बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला फिनान्सची गरज पडते, पैशाची गरज पडते. मग तो जो पैसा ज्या कोणी बिझनेस सुरू केला त्यांनी त्याच्या घरून आणलेला पैसा, इन्व्हेस्ट केलेला जो काही पैसा आहे त्या पैशाला आपण या ठिकाणी काय म्हणतो, कॅपिटल. जो कोणी बिझनेस स्टार्ट करणार आहे त्याच्या घरून तो बिझनेस मध्ये काही पैसा इन्व्हेस्ट करेल, म्हणजे ओनर, मालकाने, व्यवसायाच्या मालकाने, बिझनेसच्या ओनरनी त्या बिझनेस मध्ये जो काही पैसा इन्व्हेस्ट केला त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, कॅपिटल म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, कॅपिटल. बिझनेसच्या ओनरनी त्या बिझनेस मध्ये जो काही पैसा इन्व्हेस्ट केला त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल. त्याच्यानंतरची टर्म आहे ड्रॉइंग. आता हा जो ओनर आहे, हा ओनर बिझनेस मधून पैसा घरी घेऊन जाईल, मनी घेऊन जाईल किंवा काही वस्तू घेऊन जाईल, काही ऍसेट्स त्या ठिकाणी घेऊन जाईल. तर या ऍक्टिव्हिटीला आपण ड्रॉइंग म्हणतो. म्हणजे त्या ओनरनी बिझनेस मध्ये पैसा इन्व्हेस्ट केला त्याला कॅपिटल, बिझनेस मधून पैसा काढून नेला त्याला आपण काय म्हणणार आहे, ड्रॉइंग म्हणू. पुढची टर्म आहे एक्सपेन्स. या बिझनेस मध्ये काही एक्सपेन्स होतात. उदाहरणार्थ बिझनेस साठी आपण काही जागा भाड्याने घेतली, मग तिथे रेंट द्यावं लागते, स्टेशनरी आपल्याला लागतात, पेन, पेन्सिल, रजिस्टर, ही काय एक्सपेन्सचे टर्म्स आहेत. काही परचेस, आपण गुड्स परचेस करतो म्हणजे काय, तर एक्सपेन्सेस झालेला आहे, परचेस इन द सेन्स डायरेक्ट एक्सपेन्स. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे इन्कम मध्ये आणखी एक टर्म येते ती म्हणजे रेव्हेन्यू. तर रेव्हेन्यू आणि इन्कम मध्ये फरक आहे. रेव्हेन्यू म्हणजे इन्कम नाही आहे. रेव्हेन्यू म्हणजे काय, तर तुमच्या बिझनेस मध्ये आलेला एकूण पैसा, तुम्ही गुड सेल केला आणि त्याच्यामधून मिळालेला पैसा म्हणजे काय, तुमच्याकरता रेव्हेन्यू. पण उदाहरणार्थ आपण एक लक्षात घेऊ, 10,000 रुपयाचा तुम्ही गुड्स परचेस केला, त्याला तुम्ही विकलं 12,000 रुपयाला. कितीवाला विकलं, 12,000 रुपयाला. मग हे जे 12,000 रुपयाला तुम्ही वस्तू विकल्या, तुमच्याकडे पैसा किती आला, 12,000. याला आपण या ठिकाणी म्हणू रेव्हेन्यू. याला काय म्हणू आपण, रेव्हेन्यू. माझ्याकडे आलेला एकूण पैसा. मग हा रेव्हेन्यू म्हणजे इन्कम आहे का, नाही. 12,000 माझ्याकरता टोटल इन्कम नाही आहे. त्याच्यामध्ये 10,000 रुपये माझा हा एक्सपेन्स लेस केल्यानंतर किती उरतात, 2,000. हे जे 2,000 आहेत, हे 2,000 म्हणजे माझं इन्कम आहे. हे 2,000 म्हणजे काय, माझं इन्कम आहे. दोन गोष्टी लक्षात आल्या. इन्कम म्हणजे काय, तर जे की मला माझ्या लावलेल्या पैशा व्यतिरिक्त जो काही मला पैसा मिळत आहे त्याला मी त्या ठिकाणी काय म्हणतो, इन्कम्स म्हणतो. पुढची टर्म आहे गुड्स. पुढची टर्म कुठली आहे, गुड्स म्हणजे काय, वस्तू. गुड्स. कम्प्युटर शॉपी आहे, मोबाईल शॉपी आहे, फर्निचर सेल परचेसची दुकान आहे. मग आता कम्प्युटर शॉपीसाठी कम्प्युटर हे काय झालं, गुड्स झाली. कम्प्युटर काय झालं, हे गुड्स म्हणजे वस्तू. म्हणजे ज्या वस्तूचा व्यवसाय तो व्यवसाय मालक करत आहे त्या वस्तूला आपण या ठिकाणी गुड्स म्हणणार आहे, अकाउंटच्या भाषेमध्ये गुड्स. मोबाईल विक्री करणारी जी काही कंपनी आहे किंवा मोबाईल विक्री करणारी जी काही शॉप आहे त्याच्याकरता मोबाईल ही काय होणार आहे, गुड्स असणार आहे. फर्निचर खरेदी करणे आणि विक्री करणे या ऍक्टिव्हिटीसाठी फर्निचर काय असणार आहे, गुड्स असणार आहे. मग आता या ठिकाणी फर्निचर वाल्याने जर समजा कम्प्युटर घेतलं त्याच्या अकाउंटिंग वगैरे मेंटेन करण्यासाठी, डेटा मेंटेन करण्यासाठी, तर त्या फर्निचर वाल्यासाठी हे कम्प्युटर गुड्स नसणार. त्याच्याकरता ती कम्प्युटर म्हणजे काय, तर असेट होऊन जाईल. ती असेट टर्म आपण पुढे लक्षात घेणारच आहे. पण गुड्स काय, तर जी बिझनेस पर्सन किंवा बिझनेस करणारी व्यक्ती एखाद्या वस्तूला वारंवार खरेदी करते आणि वारंवार विकते, अशा वस्तू म्हणजेच काय, इथे गुड्स आहेत. आलं लक्षात, गुड्स. मग या गुड्सचे रिलेटेड आणखी 2 टर्म येतात, ते म्हणजे परचेस आणि सेल. 10 नंबर परचेस आणि 11 नंबर सेल. गुड्स परचेस केला म्हणजे आपण त्याला काय म्हणणार आहे, परचेस, खरेदी. आणि गुड्स सेल केला त्याला आपण काय म्हणणार आहे, सेल्स म्हणजे विक्री. खरेदी आणि विक्री. उदाहरणार्थ मोबाईल शॉपीनी मोबाईल जर परचेस केला, मोबाईल शॉपीनी
मोबाईल परचेस केला तर त्याला आपण परचेस म्हणू, परंतु त्याच मोबाईल शॉपीने कम्प्युटर परचेस केलं, कम्प्युटर परचेस केलं तर याला परचेस म्हणणार नाही, याला आपण असेट परचेस केले असं म्हणू. ही असेट इन झालेली आहे, काय आलेली त्यांच्याकडे संपत्ती आली, असेट आली. त्यांचा कम्प्युटर सेल परचेसचा बिझनेस नाही आहे, त्यांचा बिझनेस कुठला आहे, मोबाईल सेल आणि परचेसचा. मग जर त्यांनी मोबाईल म्हणजे गुड्स परचेस केला तरच त्याला आपण परचेस म्हणू, अदरवाईज त्यांनी जी काही परचेस केलं त्याला आपण परचेस म्हणणार नाही, त्याला असेट परचेस केली किंवा आणखी काही त्या ठिकाणी स्टेशनरी परचेस केली एक्सपेन्स झाला. कम्प्युटर परचेस केलं, फर्निचर परचेस केलं, असेट त्यांनी त्या ठिकाणी परचेस केली. तर ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. सेल म्हणजे सेल्स, जी वस्तू आपण परचेस केली आहे तीच आपण वारंवार आता सेल करणार आहे, कारण ऍक्टिव्हिटी आपली तीच आहे, बिझनेस आपला तोच आहे, गुड्स परचेस करणे आणि गुड्स सेल करणे. या परचेसला आपण डायरेक्ट एक्सपेन्स म्हणतो आणि या सेलला आपण डायरेक्ट इन्कम म्हणतो, कारण इन्कम आणि एक्सपेन्सचे दोन प्रकार आहेत. इन्कम आणि एक्सपेन्सचे दोन प्रकार आहे. आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला त्या ठिकाणी ते लक्षात येईल. एक्सपेन्सचे दोन प्रकार आहेत, एक डायरेक्ट एक्सपेन्स, दुसरं इनडायरेक्ट एक्सपेन्स. इन्कमचे सुद्धा दोन प्रकार पडतात, डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम. ते आपण पुढच्या याच्या नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणार आहे. पुढची टर्म आहे परचेस रिटर्न आणि सेल रिटर्न. परचेस केलेला गुड्स जर डॅमेज निघाला आणि तो जर आपण रिटर्न केला त्याला आपण काय म्हणतो, परचेस रिटर्न. आणि तसं सेल केलेला गुड जर त्या कस्टमरने मला रिटर्न केला तर त्याला मी सेल रिटर्न त्या ठिकाणी म्हणणार आहे. मग पुढची टर्म आहे असेट्स. असेट्स कम्प्युटर शॉपीने जर मोबाईल परचेस केली तर ती मोबाईल त्यांच्याकरता काय होऊन जाते, असेट होऊन जाते. फर्निचर शॉपीने फर्निचर सेल परचेस करणारी जी की बिझनेस आहे त्यांनी जर समजा कम्प्युटर परचेस केलं त्यांच्याकरता ती काय होणार आहे, असेट होणार आहे. असेट मीन्स प्रॉपर्टी सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. प्रॉपर्टी, बिल्डिंग परचेस केली तर बिल्डिंग म्हणजे काय त्यांच्याकरता असेट आहे. संपत्ती याला मराठीमध्ये म्हणतात, संपत्ती, किंवा त्याला आपण प्रॉपर्टी सुद्धा म्हणू शकतो, परंतु तुम्हाला इथे अकाउंट मध्ये त्याला असेट म्हणावं लागेल. याच्या सोबत लायबिलिटी, दुसरी टर्म कुठली आहे, लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे काय तर बर्डन. लायबिलिटी म्हणजे काय, बर्डन. बिझनेस मध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ट्रान्झॅक्शन, ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार आहेत, एक ऑन क्रेडिट, दुसरा कॅश. मग ऑन क्रेडिट जेव्हा ट्रान्झॅक्शन होतो, ऑन क्रेडिट जेव्हा ट्रान्झॅक्शन केले जाते त्यावेळेस जर समजा बिझनेसने काही ऑन क्रेडिट गुड्स परचेस केला, ऑन क्रेडिट गुड्स परचेस केला तर तिथे त्या बिझनेसला समोरच्याला पैसे द्यावे लागतात. म्हणजेच बिझनेस वरती काय झाली, बर्डन आली. बर्डन, बर्डन म्हणजे काय, बिझनेसची एक लायबिलिटी तयार होणार आहे, म्हणजे देणे बाकी, देयता, देणे बाकी त्या ठिकाणी तयार होऊन आलेली आहे. मग आपण जेव्हा जेव्हा ऑन क्रेडिट व्यवहार करू, ऑन क्रेडिट जर गुड्स परचेस केला, ऑन क्रेडिट जर आपण गुड्स परचेस केला तर या ठिकाणी आपले क्रेडिटर तयार होणार आहे. ज्या कोणाकडून आपण ऑन क्रेडिट गुड्स परचेस करू, सप्लायर, त्याला सप्लायर म्हणतात, गुड्स सप्लाय करणारा सप्लायर. त्या सप्लायरला ज्याच्याकडून आपण ऑन क्रेडिट गुड्स परचेस केला, उधारीने गुड्स परचेस केला, त्याला आपण या ठिकाणी क्रेडिटर म्हणू, क्रेडिटर्स. म्हणजे याला पैसे देणं बाकी आहे. आणि ज्याला आपण ऑन क्रेडिट गुड्स सेल करू, ज्याला आपण ऑन क्रेडिट गुड्स सेल करू त्याला आपण इथे म्हणणार आहे डेटर. इथे बी जो आहे तो सायलेंट आहे, डेटर, त्याला काय म्हणणार आहे, डेटर. यांच्याकडून पैसे घेणं बाकी असतात आणि यांना पैसे देणे बाकी असतात. मग ज्यांच्याकडून पैसे घेणं बाकी असतात त्याला आपण, मेन ग्रुप त्याचा कुठला आहे, असेट आहे. आणि ज्यांना पैसे देणं बाकी आहेत त्याचा मेन ग्रुप कुठला आहे, लायबिलिटीज आहे. लक्षात, असेट आणि लायबिलिटी दोन मधला फरक समजला. पुढची टर्म आहे स्टॉक्स. स्टॉक्स, इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी जी की आपण आता गुड्स परचेस केला त्यामधून काही वस्तू सेल केल्या, मग त्यामधला उरलेल्या ज्या काही वस्तू असतात त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, स्टॉक म्हणतो. उदाहरणार्थ 10 चेअर मी परचेस केल्या, त्यातल्या 8 चेअर मी विकल्या, 2 चेअर उरल्या, ते जे 2 चेअर उरल्या त्याला मी इथे काय म्हणणार आहे, बिझनेसचा स्टॉक म्हणणार आहे, बिझनेसचा स्टॉक. दुसरा आहे प्रॉफिट. प्रॉफिट आणि लॉस दोन्ही आपण एक सोबत लक्षात घेणार आहे. ₹100 एखादी वस्तू तुम्ही 110 रुपयाला विकली,
100 रुपयाची एखादी वस्तू खरेदी केली आणि ती विकली तुम्ही 110 रुपयाला. यामध्ये जो काही 10 रुपये एक्स्ट्रा तुम्ही घेतले, हा 10 रुपये म्हणजे काय झाला तुमचा इन्कम झाला. हा 10 रुपये तुमचा काय झाला इन्कम. या 10 रुपयाला आपण काय म्हणणार आहे इन्कम. यामधून जे की तुमचे बाकीचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे ते डायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्स मायनस केल्यानंतर जे की उरणार, उदाहरणार्थ एक्सपेन्स झाले असतील त्या ठिकाणी 6 रुपये, मग उरले किती 4. तर हा 4 रुपये म्हणजे काय झाला प्रॉफिट. आपण 100 रुपयाला वस्तू खरेदी केली, ती विकली 110 रुपयाला. मग ती विकण्यासाठी आपण जो काही खर्च केला या रेंट पासून, या शॉपच्या रेंट पासून शॉपची रेंट, त्याच्यानंतर आपल्या इथे जो काही एम्प्लॉई आहे त्याला आपण सॅलरी वगैरे पेड करतो, इलेक्ट्रिकचं बिल, हे जे काही एक्सपेन्स आहेत हे सगळे एक्सपेन्स मायनस केल्यानंतर जो काही अमाऊंट त्या ठिकाणी उरणार आहे ती अमाऊंट म्हणजे काय प्रॉफिट. मी जो काही जास्तीचा पैसा घेतला ते माझ्याकरता इन्कम झालं आणि त्या इन्कम मधून एक्सपेन्स जर मी लेस केला तर मला काय मिळतो प्रॉफिट मिळतो. सेम असंच जर समजा आता हा जो की माझा इन्कम आहे या इन्कम पेक्षा जर हा एक्सपेन्स जास्त असेल, 12 रुपये एक्सपेन्स झाला, 10 रुपये मी एक्स्ट्रा घेतले आणि त्याच्यावर त्या वस्तूवर मला 12 रुपये खर्च आला, तर इथे 2 रुपये काय झालेला आहे मग लॉस झाला. 2 रुपये काय आला मला लॉस. प्रॉफिट आणि लॉस लक्षात येते. जर इन्कम पेक्षा एक्सपेन्स कमी असेल तर प्रॉफिट येणार, इन्कम पेक्षा एक्सपेन्स कमी असेल तर प्रॉफिट येणार आणि इन्कम पेक्षा एक्सपेन्स जास्त असेल तर लॉस येणार. पुढे आहे फिनान्शियल इयर. तुम्ही 31 मार्च किंवा मार्च एंडिंग असा शब्द ऐकला असेल लोकांकडनं, मार्च एंडिंग आहे बा, मार्च एंडिंग आहे बा. तर इथे ती मार्च एंडिंग म्हणजे काय तर फायनान्शियल इयर क्लोज होणे. मग फायनान्शियल इयर जे आहे ते फायनान्शियल इयर साधारणतः 1 एप्रिल टू 31 मार्च पर्यंत राहते. फायनान्शियल इयर पूर्ण 1 इयर त्या ठिकाणी झालेला आहे. एप्रिल टू मार्च जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण 12 महिने झाल्याचे लक्षात येणार आहे. हे फायनान्शियल इयर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बरेच काही बिझनेस पर्सन 1 जानेवारी ते 31 डिसेंबर सुद्धा फायनान्शियल इयर यूज करतात, परंतु आपल्या भारतामध्ये मोस्टली आपण 1 एप्रिल टू 31 मार्च हेच फायनान्शियल इयर यूज करतो. मग इयर म्हटलं म्हणजे काय तर इयर म्हटलं म्हणजे काय तर 12 महिने म्हटलं म्हणजे 1 इयर त्या ठिकाणी होऊन जाते. परंतु ज्या इयर मध्ये आपण बिझनेसच्या ऍक्टिव्हिटी पूर्णपणे त्या ठिकाणी करून राहिलो त्या इयरला आपण फायनान्शियल इयर असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. हे टर्म्स पूर्ण तुम्ही लिहून घ्या, याला थोडं रिवाइज करा, व्हिडिओ परत बघा आणि याच्या काही अडचणी असल्या तर मला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर कळवा.